मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्डच्या संयुक्त विद्यमानाने एकाच फांदीवर वांगे आणि टोमॅटो उगविण्याचा यशस्वी प्रयोग प्रशांत मिश्रा यांनी पार पाडलेला आहे. याच विषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले आभारी आहे. तर हा यशस्वी प्रयोग आपल्याला कसा सुचला? हे ग्राफ्टिंगची जी पद्धत आहे हे खूप जुनी आहे, हे काही नवीन नाही आहे. ग्राफ्टिंग मध्ये एआय तंत्रज्ञानाचा उपयोग जे आहे त्याच्यात आपल्याला हे कळते की कोणत्या क्लास मधले ते व्हेजिटेबल्स आहेत. जसं ब्रोमॅटो म्हणजे ब्रिंजल आणि टोमॅटो हे C4 क्लासचे व्हेजिटेबल्स आहेत. तर त्यांचा जिनोम सिक्वेन्सी कसा असावं, त्याचं जे प्रोडक्शन झालं त्याच्यात ह्युमन रेसला कसं त्याच्यात काही त्रास नाही झाला पाहिजे, त्याचं जे प्रॉडक्ट आपण काढतो त्याच्यात म्हणजे कमीत कमी कसे पाण्याची किंवा आपल्याला फर्टिलायझरची कमी उपयोग करताना कसं करता येईल या माध्यमाने एआयचा खूप मदत होतो. आणि हे ADT बारामती मध्ये आम्ही प्रयोग केलेला आहे पवार साहेबांच्या लॅबमध्ये, जिथं आम्ही एकच झाडावर 2 डझन टोमॅटो आणि 1 डझन वांगे असे काढलेले आहेत. तर शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा कसा होईल? शेतकऱ्यांना नेमका फायदा म्हणजे हे प्रचंड लेवलवर करता येईल, कारण की वांगे भात हे प्रत्येक ठिकाणी आपण लग्नात बघता किंवा प्रत्येक ठिकाणी बघता, आणि वांग्याचा जो स्टेन असतो तो टोमॅटोच्या 2 डझन पण आपल्या स्टेनवर उभा करू शकतो. त्यामुळे शेताचं नुकसान कमी होतो. एकाच झाडावर आपल्याला 2 व्हेजिटेबल काढता येतात आणि याचं प्रोडक्शन नेमकं तिप्पट होतं. यामुळे आणि त्याच्यात म्हणजे वांग असं आहे की त्याच्यात 40% कमी वॉटर आणि 30% कमी फर्टिलायझर. ही इज अ वाईल्ड व्हेजिटेबल, ते कुठेही उगू शकते. तर हा प्रयोग जर मोठ्या रूपात करण्यात आला तर खूप फायदा होईल. शेतकऱ्यांना या प्रयोगाबद्दल सांगण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत? आमच्याकडे ग्राफ्टिंगची एक 150 रुपयाची किट आहे फक्त, ते उपयोग करू शकतात त्या ग्राफ्टिंगसाठी. आणि आमच्याकडे व्हॉट्सअपवर एआय ॲडवायझरी त्यांना मिळते की तुमच्या झाडाची आतापर्यंत किती म्हणजे ग्रोथ झालेली आहे, अजून काय करू शकता पुढे, याच्यावर आम्ही त्यांना एआय माध्यमाने पूर्ण सूचना त्यांच्याकडे पाठवतो. क्वालिटीचं म्हणजे असं आहे की प्रोडक्शन लेवल तिप्पट होतो, ते तर नेमकं आहे. आणि जर आपण बरोबर त्यांचे म्हणजे पॅरामीटर बघितले एआयच्या माध्यमाने, जे आमचं सॉफ्टवेअर agripilot.ai मध्ये आहे, तर ते प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे प्रत्येक तासात किंवा प्रत्येक दिवसात तुम्हाला त्यांची ॲडवायझरी पाठवतात. त्यामुळे क्वालिटी पण खूपच छान येत आहे आणि यील्ड पण तिप्पट होत आहे जवळपास. टेस्टमध्ये काही फरक नाही, कारण की आपण तेच जमीन वापरतो जे जमीन बाकीचे लोक वापरतात. त्याच्यात हे आहे की वॅक्सिनेशन वगैरे काय पाहिजे त्या झाडांना हे सर्व आपल्याला आधीच कळते. तर त्यामुळे त्याच्यात म्हणजे जास्त कीटनाशकाची गरज पडत नाही, जास्त म्हणजे केमिकल वापरण्याची गरज पडत नाही. त्यामुळे क्वालिटी पण खूप छान आहे. ॲग्रोव्हिजन म्हणजे गडकरी साहेबांचा खूपच चांगला प्रयोग आहे आणि विदर्भाच्या भंडाराच्या असल्यामुळे गडकरी साहेब जे काही करतात ते आपल्या लोकांसाठीच करतात आणि मी तर त्यांचा भक्तच आहे. तर कारण की ते करून दाखवतात, ते फक्त बोलणारे पॉलिटिशियन नसल्यामुळे मला त्यांचा खूप अभिमान वाटतो.